मतदारांना एकच सांगू इच्छितो का प्रीतीताई बंड ह्या जनतेच्या मनामनात रुजलेल्या आहे सध्याच्या परिस्थितीत. त्यामुळं बडनेरा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद ताईंना भेटत आहे. आज जर आपण आले असते, चौरेनगर भाग आहे, तुम्ही जर तिथं आले असते तुम्ही बघितलं असतं जनसमुदाय उतरला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे भाड्यानं लोक आणायची गरज पडली नाही. स्वतःवरून ते लोक आमच्याकडं ढोल ताशी घेऊन फटाके घेऊन त्याचा गच्च चौरेनगर भरलेलं होतं. म्हणून तुम्हाला सांगतो का येणाऱ्या 20 तारखेला आणि निकाल 23 तारखेला जेव्हा लागेल तो प्रीतीताई बंड यांच्याकडनं लागेल. आमच्याकडे मुद्दे म्हणजे बरेचसे आहे. आपल्याला माहीत आहे काय, सध्याचे जे विद्यमान आमदार आहे त्यांनी बडनेरा मतदारसंघामध्ये 15 वर्ष नेतृत्व केलं. 15 वर्षामध्ये काय काय त्यांनी केलं माहीत आहे. पुरी मालटेकडी इकडला जो भाग आहे पुरा मुरुम आपल्या घरात लोकांच्या घरात भरला, स्वतःच्या घरात भरला. त्यानंतर खोट्या आश्वासन, फक्त गेट लावू द्या, रोड काम नाही आहे, एक खेळानं जाण पांदन रस्ते नाही आहे. त्यानंतर फक्त गेटचं त्यांनी गेटं लावायचे आणि त्यांचं नाव त्याच्यावर लावायचं एवढंच काम त्यांनी केलेलं आहे. आणि ते आता म्हणून राहिले आमची लाडकी बहीण, आमची लाडकी बहीण. आणि लाडक्या बहिणीला सुद्धा धमक्या देतात का तुम्ही मला मत नाही दिलं तर आम्ही तुमचे 1500 रुपये काढून घेऊ. म्हणजे हे काय आहे, पुरी प्युअर दादागिरी झालेली आहे. कारण का पैसा जनतेचा आहे, तुमच्या काही घरचा पैसा नाही आहे. तुम्ही म्हणता का आम्ही लाडक्या बहिणीपासून पैसे घेऊ. आता आमच्याच येणाऱ्या आज जर आमचे आमदार साहेब प्रीतीताई बंड आले, हे 1500चे आम्ही 3000 रुपये करू. मतदारांना एकच आवाहन करणार आम्ही यावेळेला का तुम्ही प्रीतीताई बंडला प्रचंड मताने विजय करा आणि जनता प्रीतीताईच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ताईला जनतेने उभे केलेलं आहे आणि ताई आज जनतेचे उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहे. आणि ही निवडणूक जनतेने पूर्ण आपल्या डोक्यावर घेतली आहे. यावेळेला प्रीतीताई भरघोस मतानं निवडून येतील एवढी आम्हाला आशा आहे. आव्हान काय करणार मतदारांना आवाहन करणार आहे की या मतदारसंघात ज्या 15 वर्ष ज्या आमदारांनी नेतृत्व केलं त्यांचं या ठिकाणी कोणत्याच पद्धतीचा विकास नाही. विकास हा शून्य आहे. फक्त विकास आहे तर किराणा वाटणे, प्रबोधन देणे, फ्लॅक्स लावणे, बोर्डर छापणे आणि जे गेट आहे फक्त गेट लावलेले आहेत, हा विकास आहे. आणि जे बुद्धांसाठी बनवून खुर्च्या दिल्या आहे याच्या पलीकडे कोणत्याच 15 वर्षात विकास झाला नाही. आणखीन तुम्हाला सांगितलं बरेचसं सांगता येईल. ग्रामीण भागातलं जर तुम्ही गेले, तुम्ही शहरी भागात ह्या ठिकाणी लोकांची प्रतिक्रिया घेता. माझंही म्हणणं आहे का तुम्ही ग्रामीण भागातली प्रतिक्रिया घेतली पाहिजे. या मतदारसंघात आसरा जिल्हा परिषद सर्कलमध्ये भातकुली तालुक्यातले या ठिकाणी 56 गावं येतात. त्याचप्रमाणे अंजनगाव सर्कल ग्रामीणचं आहे, त्या ठिकाणी 30 गावं येतं. या 30-35% भाग हा ग्रामीणचा आहे. म्हणून तर ग्रामीण भागात काय विकास आहे, ग्रामीण भागाच्या काय समस्या आहे, ग्रामीण भागाचाही या ठिकाणी तुम्ही त्यांचं मत घेतलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि ग्रामीण भागातलं तुम्हाला म्हणतो विकासाच्या बाबतीत ग्रामीण भाग कसा मागा आहे. आज जर तुम्ही आसरा सर्कल किंवा व्यवसाय पंचायत समितीचा काही भाग आमच्या मतदारसंघात येतो, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही. आज जर तुम्ही काट आंबल्याहून बंडेरहून निघाल्यानंतर काट आंबला, बैलरपूर, शिवनी, लहान शिवनी, मोठी शिवनी, त्यानं शिपगाव, खरपी, बहादरपूर या गावात जाऊन पहा. अजूनही एवढाले गड्डे आहेत का त्या रस्त्याने कोणती गाडी तुम्हाला 4 व्हीलर नेता येणार नाही, 2 व्हीलर चालणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यानंतर जर तिकडे तुम्ही आसरा, दसापूर, खालकुनी गेले, त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा विकास नाही. यांनी विकास काय केला, स्वतःचं पोट भरलं. रावसा एक खदान होती, 40 एकरात इकला जमीन आहे, त्या ठिकाणी स्वतः त्यांनी मंजूर केलं शेततळं आणि तिथला मुरून सर्व आपल्या ठेकेदारीला सर्व हिला करोडो रुपयाचा नेला. एका दिवशी 40 ट्रक चालत होते त्या ठिकाणी. त्या ज्या रस्त्याहून ते नेत होते तो रस्ता खतम झाला. आसऱ्याला अजूनही आसरा गाव आहे या मतदारसंघात, त्या गावाला अजूनही 8-8 दिवस पाणी पुरवठा नाही. सध्या पाणी देऊ शकले नाही हे आमदार. अशी परिस्थिती भयंकर ग्रामीण भागात आहे. सर्वप्रथम प्रीतीताई बंड या अपक्ष उमेदवार नसून या सर्वसामान्य जनतेच्या उमेदवार आहेत. त्यांनी सर्व जनतेने त्यांना प्रवृत्त करून उमेदवारी, असं म्हणा की त्याला पक्षाची उमेदवारी नाही, जनतेने उमेदवारी दिली आणि जनतेच्या उमेदवारीतून त्या उभ्या आहेत. त्या कारणामुळे ही सर्व जनता, बडनेरा मतदारसंघातली जनता शुद्ध जनता आहे. यावेळेस
पूर्ण सर्व जनता बडण्या मतदारसंघातली प्रीतीताई पण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि कारण का भ्रष्टाचार मुक्त असा उमेदवार आहे. बडण्या मतदारसंघात जो उमेदवार लाभला जनतेला, हा भ्रष्टाचार मुक्त उमेदवार लाभला. म्हणून या जो भ्रष्टाचार उमेदवार आहे त्याला पराभूत करण्यासाठी आमचा भ्रष्टाचार मुक्त उमेदवार बडण्या मतदारसंघात उभा आहे. आणि हा भरघोस मताने लोक या जनता यांना निवडून देईल एवढी माझी कळकळीची विनंती या बडण्या मतदारसंघातल्या लोकांना आहे. एवढे बोलून मतदारांना काय आव्हान? मतदारांना आव्हान हेच आहे की बा तुम्हाला जर भ्रष्टाचार मुक्त मतदारसंघ करायचा असेल किंवा अजूनही जर तहत चालवायचं असेल तर तुम्ही पहिला निवडून द्या. भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर बाकीचे मुद्दे माझे बरोबर सांगितलेच आहे. काय काय मुद्दे आहेत म्हणजे कोणते कामं झाले, विकास कोणता झाला, काय झाला, बेरोजगारी आहे, गुन्हेगारी आहे, भरमसाठ वाढून राहिली, ह्या सर्व गोष्टीच्या मुद्दे घेऊन आम्ही पुढे घेऊन आव्हान लोकांना करणार आहोत. मतदारांचा कसा प्रतिसाद? मतदारांचा प्रतिसाद जर तुम्ही पाहिला, सर्वे जर केला तर मतदाराचा ज्या गावात 60% होतं ते गावात 90% गेला आहे. म्हणजे दिवसेंदिवस मतदाराचा जो प्रतिसाद आहे हा वाढत चालला आहे. अजूनही जसजशी तारीख जवळ येईल तसतसा प्रभाव हा मतदाराचा वाढत जाईल. बडनेरा मतदारसंघामध्ये पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी आम्ही निवडणूक लढण्याची घोषणा केली, पहिली मीटिंग घेतली, त्या दिवशीपासूनच आम्हाला प्रचंड प्रतिसाद आहे. 70%पेक्षा जास्त पक्ष आणि पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या सोबत आलेले. काय वाटते? निवडणूक जिंकू आम्ही. जनतेची इच्छा आहे रवी राणाला पराभूत करण्याची. अडचण एवढीच होती त्यांची. प्रीती पण यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्याच्या आधी त्यांची अडचण एवढीच झाली होती का उर्वरित उमेदवार हे रवी राणाला पाडू शकणार नाही आणि पक्षाने दिलेला उमेदवार हा डमी आहे याची चर्चाही झाली होती. आणि मी मुंबईत परत येण्याच्या पूर्वी तशा बातम्या सुद्धा प्रेसला लागल्या होत्या. मग याला पाडण्यासाठी योग्य उमेदवार पाहिजे, त्यामुळे मतदारामध्ये नैराश्य आलं होतं. पण त्या सगळ्या गोष्टीला हेरून आम्ही तो निर्णय घेतला. आणि ज्या वेळेला प्रीतीबेन यांनी लोकांच्या आग्रहास्तव हा निर्णय घेतला त्यावेळी लोकांनी त्यांना डोक्यावर उचलून धरला. यावेळेस आपले मुद्दे काय? मुद्दे हेच आहे की ज्या प्रस्थापितांना जनता कंटाळलेली आहे, जुमलेबाजी, खोट्या गोष्टी, याला काही म्हणायचं त्याला काही म्हणायचं, विकासाचा पत्ता नाही, कामं करायचे तर चांगले रस्ते फोडायचे आणि त्याच्यावरच कॉन्क्रीट टाकायचं. आता साईनगरच्या पासून एका ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता सुरू आहे, तुम्ही हे घेऊन जा तिथे बाजूला तुरीच्या दाण्या एवढा सुद्धा खड्डा त्या रस्त्यावर आहे आणि त्याला तोडून आता ते कॉन्क्रिटीकरण करत आहे. पण एका बाजूला लोकांच्या घराच्या जवळ कामाची आवश्यकता असताना मोठमोठे खड्डे पडले असताना 2-2 फूट खोल 10-10 फूट रुंद गोल खड्डे पडले असताना तिकडे मात्र मुरुम टाकण्याची सुद्धा सोय आहे नाही. आणि मी काहीही करू शकतो, मी निवडणूक मॅनेज करू शकतो, माझ्या विरोधात निवडणूक लढवणारा उमेदवार मॅनेज करू शकतो, मी समोरच्या पार्टीकडून डमी उमेदवार मिळवून घेऊ शकतो. ही जी रंगबाजी आहे याला जनता कंटाळलेली आहे. कारण तुम्ही जर डमी उमेदवार मागून घेणार आणि देणाऱ्याने द्यावा तर मग तर असं आहे की ती लोकशाहीचीच वाट लागली तिथं. मतदाराला त्याचा अधिकार कायम असला पाहिजे की निवडणुकीत जेव्हा निवडणूक लढवली जाते तेव्हा मतदाराची चॉईस काय नसली पाहिजे का आम्ही ठरवू या मतदारसंघाचा आमदार कोण आहे. हे जर तुम्ही अगोदरच मॅनेज करत असाल तर त्याची प्रचंड नाराजी आहे. त्या नाराजीचा फटका वर्तमान आमदाराला बसणार आणि त्याचा फायदा प्रीतीबेन यांच्या उमेदवाराला होऊन ते आम्हाला जिंकण्यासाठी कार्यच करणार. मतदारांना काय आव्हान करणार? ज्या पद्धतीनं मतदारांनी आतापर्यंत प्रीतीबेन यांची उमेदवारी डोक्यावर उचलून घेतली, प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद आहे, न सांगता लोक हजर राहतात, हजारोच्या संख्येनं हजर राहतात, घरादारामधून आपोआप बाहेर येतात, हात दाखवतात, हार टाकतात, गळ्याला लावतात. त्या पद्धतीनं त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हाच उत्साह कायम ठेवला पाहिजे. आम्हाला आणि त्यांना यश भविष्यात